मस्साजोग प्रकरणावरून सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा महासंग्राम काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। परभणीच्या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी थेटपणे धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांना धनंजय मुंडेंकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही गंभीर आरोप केलाय। मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेटपणे रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे। मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणात न्यायासाठी एल्गार केला जात असतानाच देशमुख यांना धमकावलं जात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला। धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा मैदानात उतरले। मनोज जरांगे यांना वंजारी समाजाला टार्गेट करायचंय असा पलटवार हाके यांनी केला। हे जे वक्तव्य आहे हे धनंजय मुंडेंच्या विरोधामधलं आम्ही मानत नाही। हे जे वक्तव्य आहे ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामधलं वक्तव्य आहे। कायद्याला चॅलेंज करणारं वक्तव्य आहे। काही तक्रारी आल्या असतील, काही धमक्या असतील तर त्यांच्याकडे कायद्याचा एक मार्ग आहे, त्यांनी कायद्याकडे जावं, तशा प्रकारे तसं पोलिसांना कळवावं, पोलीस त्याचा तपास करतील। एकंदरीतच मस्साजोग प्रकरणावरून पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली। हे प्रकरण आता सरकार कसं हाताळतं, धनंजय मुंडे यांचं पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।